तर भावानं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आपलं तिकडचं शेत फवार होतात आणि घरच्या शेतामध्ये यायचं होतं. तर काल काय ते फवारे शिकलो नाही भावानं, कारण काही तांत्रिक अडचणी होत्या आणि फवारीचा प्रॉब्लेम होता. तर बघू शकता हे औषध वगैरे टाकलं आता आणि सोलारच्या जीवावर फवारणी करायलोय. विषय असा होतो की हे सोलार आमच्या शेजाऱ्याचं आणि थोड्या थोड्या वेळातच बंद पडायला लागले. आता चालू आहे बघा. आणि आपल्याला काय भरपूर फवारायचं नाही. बघू शकता शेत किती. ही पहिली काकरी आपली जोडवा आणि इथूनची पार त्या ऊसाच्या पण अलीकडच आहे, म्हणजे आसपास एकर पाऊण एकरच्या आसपास. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा भावानो. आणि जस्ट आपण आज कॅमेरामॅन सुद्धा घेऊन आलो ते बघू शकता. हां, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर आपल्या कोणी नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा. आणि भावानो फवारणी कशी करतो हे नक्की बघा. एकदम भारी फवारणी करणार आहे. हे कापूस बघू शकता आपल्याला. हे शेजाऱ्याचं पाणी आलेलं आहे. शेजारी म्हणजे पाणी द्यायला चालू आहे. पाण्यावर कापूस आहे त्यांचा. आणि सध्या पाऊस नाही, काही नाही बघा. हे वातावरण बघू शकताय. तर व्हिडिओ बघत राहा भावांनो. थेट करा कॅमेरामॅन. तर बघत राहा व्हिडिओ. एवढं शेत आपण फवारणार आणि थेट गावात जाणार. आजचा पूर्ण तुम्हाला टुरिस्ट बघायला भेटणार आहे आपल्या पवनच्या ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवर. तर घेतो भावांनो, ती बकेट घेऊन आलेलो आहे. बकेट आणि तिथलं पाणी भरायचं आणि फवारा टाकायचं. पहिल्यांदा फवारा भरून घेतो. आधी पाणी पितो ना, तर डायरेक्ट फवाराच भरतो. बंद कर व्हिडिओ आता. राहिलं पाणी येईल वाटतं. आला 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 आला. हे गाईच काय विषय व्हायला सध्या ऊन कमी बघा. आणि ऊन कमी असल्यामुळे काय होलं मॅगरच सोलारचा बंद पडतो. ऊन लागत ना त्याला उजाड. असा विषय व्हायला नाही का? काय का बोला. बोला काय आता काहीच नाही. गाईज आता फवारा भरून घेतो. मित्रांनो आता पाणी नाही बघा. हे बघू शकता वर ऊन पण नाही आणि ऊन नसल्यामुळे सोलार काम करीत नाही चांगलं. त्यामुळे आपल्या एकच टाकी फवारायची आणि बाकीचं आज पण ढकलू लागते मला वाटतं एका दिवसानं. आजचं उद्या काम करून घेऊ, काय नाही. थोडंफार आहे, परंतु पाऊस जर पडला तर अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, जे होईल ते होईल. आज फक्त एवढी एकच टाकी फवारतो. जर पाणी असलं तिकडं तर ठीक आहे, बघू काय होतंय. एवढं फवारा तर भरणं काम आहे आपलं. पाण्याची वाट बघत बसावं लागेल येड्यावणी. ऊन पडा नाही तर कसं करायचं मागराज. तिकडं पाणी आहे उसाकड. तिकडे ड्राम भरलेला आहे का? राजू होता आता सारखं ऊन पडायला पाहिजे. ऊन पडे की सोलार चालू होते. ऊन त्या तिथे तिथं ऊन आहे तिथं. पड गाईच ऊन आलं ऊन आलं. सूर्य निघायला लागलाय. आता बघा पाणी आहे गाईच इथं. कुठे गेला सूर्य? सूर्य तिथे. ते असलं माझ्यासोबतच होतंय. तुम्ही बघात ना प्रत्येक व्हिडिओत काय ना काय हायच आपलं. 7:30 लागलेली आधी. हा पड कर. ते बघ कसं करायचं जरा. आता येतंय पाणी. आता पटपट भरून घेऊ. पाणी आलं का? हा आता आला गाईच गाईच बघ आता वरी. आता ऊन पडे क्लिअर कट. आता आता खाली खाली पाणी आहे ना थोड्या वेळात. आला 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 आलं 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 आलं. गाईच बघा हे उन्हाचा परिणाम. सोलारचं आणि उन्हाचं लयच मला. आता पटपट भरतो. तुझ्या पलीकडे जा तिकडे. भरली भरली गाईज. पुढच्या टाकीला कामाला येईल. आता टाकी उचलतो आणि चलतो गाईज. आता हे बाबारा स्टार्ट करतो आपला. हे बघू शकता इथून. फाट चलो. आता फास्ट फवारून घेतो. हे बघा झाड कसं भिजत आहे क्लिअर कट. 5 मिनिटात फवारून घेणार मी आता सगळं. आता डायरेक्ट गाईज मी तुम्हाला शेवटच्या टाकीला भेटतो, ठीक आहे. काय म्हणला? चार्जिंग संपली. नाही नाही
वाजायले. सो गाईज त्या काळ्या बकेटापासून इथपर्यंत आलो. आता एवढं राहिले तर एवढं आटपून घेतो भावानं होईन तेवढं आपल्याला. आता आपण पहिली टाकी संपली, दुसरी भरायला लावली आणि परत मगाच सारखंच झालं. आपण एवढी बकेट भरून ठेवली होती, हे बघू शकता परत पाणी बंद झालेलं आहे. आणि वरती ऊन नसलं की हे सोलार सिस्टमचा परिणाम आहे सगळा नाही का. आणि आपलं तरी बी बघू शकता ह्या जोड काकरीपासून चालू केलेलं आहे आपण ह्या. तर ह्या पोराच्या पलीकडे गेलेलं आहे शेत आपलं एका टाकीमध्ये. आणि आता पलीकडे त्या झाड नाही का, या झाडाच्या अलीकडंच बघू शकता थोडं थोडं हिरवं तिथपर्यंत कापूस आहे आपला. तेवढं थोडंसं राहिले फवारायचं. तर काय नाही बघा भावानं एवढं मी फवारून घेतो. आणि असेच जर आपले तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट वगैरे करीत जावा. कारण तुम्हाला जेणेकरून पुढचा व्हिडिओ कशा टाईप हवा आहे हे मला सांगत जा नाही का. म्हणजे मला तशा प्रकारचं कंटेंट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करता येतो. तर काय नाही भावानं भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. कारण ह्या व्हिडिओमध्ये बराच टाईमपास व्हायला आहे हे मला दिसतंय. त्यामुळं काय नाही भावानं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.